खाते वाटप लवकरच होणार आहे. लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं. महायुती सरकारच्या खातेवाटपासंदर्भातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची माहिती. बिन खात्याच्या मंत्र्यांचं अधिवेशन झालं. अधिवेशनानंतर विरोधकांची सरकारवर टीका. यापुढील लढाई आम्ही रस्त्यावर उतरून करू. अंबादास दानवेंचा सरकारला इशारा. फडणवीसांकडून वाल्मिक कराडची वकिली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून नाना पटोलेंचा आरोप. अधिवेशन संपताच मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची अजितदादांनी घेतली भेट. मास्टरमाइंड कोणी असो सोडणार नाही, अजित पवारांचं आश्वासन. तर अजितदादांसमोर सरपंचाच्या मुलीला अश्रू अनावर. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा. अजित पवारांसमोर गावकऱ्यांच्या घोषणा. अजितदादांच्या भेटीनंतर गावकरी आक्रमक. शरद पवारांनी मस्साजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट. आम्हाला न्याय हवा, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. धनंजय देशमुख यांची पवारांसमोर मागणी. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा. सरकारनं या प्रकरणाच्या खोलात जावं, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मस्साजोगमध्ये शरद पवार आक्रमक. वाल्मिक कराड हाच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड. खंडणी प्रकरणात अटक झालीच नाही. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा आरोप. मस्साजोगनंतर शरद पवार परभणीत. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची घेतली भेट. दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. राज्यात पीक विमा योजनेत घोटाळ्याचा आरोप. परळी पॅटर्न म्हणत नाव न घेता धसांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. पीक विमा घोटाळ्याची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात. राज्याचं खातेवाटप लवकरच होणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. खातेवाटप आज किंवा उद्या सकाळी जाहीर होईल असं फडणवीसांनी म्हटलं. खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पोहोचली असल्याची माहिती मिळते. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार आहे हे लवकरच समजणार आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 7 दिवस झाले तरी मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही आणि त्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जाते. खाते वाटप लवकरच होणार आहे. लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं. खाते वाटप लवकरच होणार आहे. लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं. तर हिवाळी अधिवेशनावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. हे हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारने केवळ एक फॉर्मॅलिटी केली. बिन खात्याच्या मंत्र्यांचं हे हिवाळी अधिवेशन झाल्याचं अंबादास दानवे म्हणाले. अधिवेशनात आम्ही सरकारला सळोकीबळो करून सोडलं. आज सभागृहात लढाई होती, यापुढील लढाई आम्ही रस्त्यावर उतरून करू असंही दानवेंनी म्हटलं. ज्या पद्धतीनं जे डिव्हाइस असतील त्याच्या माध्यमातून या सरकारला आम्ही सळोकीपळो करण्याचा करून सोडलेला आहे. आणि मला असं वाटतं भले आमची संख्या कमी असेल परंतु महाविकास आघाडी मजबूतीनं येणाऱ्या काळात सुद्धा हे कार्य चालू ठेवेल. आता सभागृहात लढाई होती याच्यानंतर ही लढाई मैदानात सुरू होईल अशा प्रकारची स्थिती निश्चित महाविकास आघाडीचे सगळे नेतृत्व हे करतील. अशा प्रकारचं भूमिका आम्ही सगळे व्यक्त करतो. ज्या पद्धतीनं जे डिव्हाइस असतील त्याच्या माध्यमातून या सरकारला आम्ही सळोकीपळो करण्याचा करून सोडलेला आहे. आणि मला असं वाटतं भले आमची संख्या कमी असेल परंतु महाविकास आघाडी मजबूतीनं येणाऱ्या काळात सुद्धा हे कार्य चालू ठेवेल. आता सभागृहात लढाई होती याच्यानंतर ही लढाई मैदानात सुरू होईल अशा प्रकारची स्थिती निश्चित महाविकास आघाडीचे सगळे नेतृत्व हे करतील. अशा प्रकारचं भूमिका आम्ही सगळे व्यक्त करतो. आता सर्वांनाच ख्रिसमसचे वेध लागलेत. सांता क्लॉज कोणतं गिफ्ट देणार याची उत्सुकता लहानग्यांना असते.
पण तशीच काहीशी अवस्था शपथ घेतलेल्या महायुतीच्या मंत्र्यांची झाली आहे. फडणवीसांच्या पोतडीतून कोणत्या खात्याचं गिफ्ट मिळणार याची मोठी चर्चा आहे. मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक माझ्या विचारार्थ आणली जाईल. गेल्या रविवारी 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. या अधिवेशनात सर्व मंत्र्यांनी हजेरी लावली, पण आपण कोणत्या खात्याचे मंत्री याचा उलगडा या मंत्र्यांना काही झालेला नाहीये. कारण मंत्रिमंडळ विस्ताराला आठवडा होत आलाय, पण मंत्रिमंडळाचं खाते वाटप काही पूर्ण झालेलं नाही. खाते वाटप लवकरच होणार आहे. लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं. खाते वाटपाचं तारीख पे तारीख सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तर इकडे क्रिसमस तोंडावर आलाय. खर तर क्रिसमस म्हटलं की सांता क्लॉज हा ओघानं आला. त्यामुळे आता नवनियुक्त मंत्र्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांता क्लॉज ठरणार आहे. ते आपल्या पोतडीतली कोणती खाती कुणाला देणार याकडे सर्वांच्या नजरा लागलाय. गेल्या वेळी एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं होतं, ते यंदाही उपमुख्यमंत्री शिंदेंकडे कायम राहणार का? तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुन्हा अर्थ खात्याचं गिफ्ट मिळणार का? गेल्या वेळची खाती त्या पक्षाकडे कायम राहतील असा अंदाज व्यक्त होतोय. भरत गोगावलेंची एसटी महामंडळावरती बोळवण करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस त्यांना परिवहन खात्याचं गिफ्ट देणार का? उदय सामंतांनी उद्योग खात्याची जबाबदारी सांभाळली. यावेळी फडणवीसांच्या पोतडीतनं सामंतांसाठी उद्योग खात्याचं गिफ्ट निघणार का? तर इकडे गिरीश महाजनांसाठी ग्रामविकास, शंभूराज देसाईंसाठी उत्पादन शुल्क, तसंच हसन मुश्रीफांना वैद्यकीय खात्याचं गिफ्ट मिळणार का? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.